नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, विज्ञानाने आज कितीही प्रगती केली आहे की आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजातील काही विचारसरणी इतकी मागासलेली आहे की एका मुलीला जन्माला येण्यापूर्वीच गर्भात मारली जाते. अशाच एका मुलीची आर्तहाक मी तुमच्यासमोर कवितेच्या स्वरूपात सादर करत आहे. कवितेचं नाव आहे जगायचं ग आई मला. आई, ऐकते ग मी सगळं, जरी असले तुझ्या उदरात. बाबा म्हणतायत ना तुला, करून टाक गर्भपात. आई, तू समजाव की बाबांना, फूल होण्याआधी कळीला तोडू पाहतायत बाबा. मलाही जाणवते ग तुझ्या मनाची घुसमट, मूकपणे सहन करून घेते तू सर्वांची कटकट. उठव की आवाज सर्वांविरुद्ध एकदा माझ्यासाठी, मोठेपणे होईल ना मी तुझी वृद्धापकाळाची काठी. किरण बेदी, इंदिरा गांधी यांचा गौरव करतात ना ही लोक, मग येणारं बाळ मुलगी आहे हे कळल्यावर का गं करतात शोक. मुलाला हे म्हणतात ना वंशाचा दिवटा, जरी समजत असला तो आईवडिलांना त्याच्या वळणावरचा काटा. मुलीलाही संबोधा की वंशाची पंथी, वाढेल मग मुलींच्या संख्येत गिनती. आई, यायचे ग मला या जगात, जन्म घेऊन तुझ्या पोटी भर पाडेन तुझ्या सुखात. तुझ्या कुशीची ऊब हवी आहे ग मला, तोंडावरनं मायेनं फिरणारा बाबांचा हात हवाय मला. दादाशी मस्ती करून भांडायचं आहे ग मला, आजीच्या मांडीवर बसून चिवकाऊच्या गोष्टी ऐकायच्यात मला. आजोबांचं बोट धरून खूप खूप फिरायचं आहे ग मला, हट्ट धरून सर्वांजवळ मनं जिंकायचीत मला. सर्वांची काळजी घ्यायला, तुझी सखी व्हायला या जगात यायचं आहे ग आई मला. सासरी पाठवणी करताना माझी सर्वांच्या डोळ्यात येणारं पाणी बघायचं आहे मला. पण या सर्वाआधी तुझ्या पोटी जन्माला यायचं आहे मला. तुझ्या पोटी जन्माला यायचं मला. मित्रांनो, मुलगी शिकली तर प्रगती होईल. एक मुलगी केवळ एक व्यक्ती नसते, तर ती 2 घरांना जोडणारा दुवा असते. तिला जगण्याचा हक्क द्या, तिला फुलू द्या. लक्षात ठेवा, मुलगी वाचवा तर देश वाचेल. ही कविता तुमच्या मनाला भावली असेल तर पल्लवीधारा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.